आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पैथोलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। रेशन कार्ड ऑनलाईन सेवा सुरू करा, अन्यथा शेकापचे संग्राम थोरबोले यांचा उपोषणाचा इशारा। केंद्र सरकारमार्फत 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम सुरू आहे। या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नाव असणे आवश्यक आहे, परंतु अनेकांचे नाव रेशन कार्डमध्ये असूनही ऑनलाईन नाव नसल्याने या योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही। ऑनलाईन रेशन कार्ड सुविधा सुरू करावी, अन्यथा उपोषणास बसणार असल्याचा इशारा शेतकरी कामगार पक्ष युवक आघाडीचे उपाध्यक्ष संग्राम थोरबोले यांनी पलूस तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे। निवेदनात म्हटले आहे, रेशन कार्ड ऑनलाईन नसल्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे। आयुष्यमान कार्ड नसल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। दवाखान्यामध्ये गेल्यानंतर रेशन कार्ड ऑनलाईन नसल्यामुळे व आयुष्यमान कार्ड नसल्यामुळे सुविधा मिळत नाही। रुग्णांना दवाखान्यापेक्षा शासकीय कार्यालयात जास्त हेलपाटे मारावे लागत आहेत। यामुळे वंचित आणि गरीब लोकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे। केंद्र सरकारमार्फत 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम सुरू आहे। या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नाव असणे आवश्यक आहे, परंतु अनेकांचे नाव रेशन कार्डमध्ये असूनही ऑनलाईन नाव नसल्याने या योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही। त्यामुळे रेशन कार्ड ऑनलाईन करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा थोरबोले यांनी दिला आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा युवक आघाडीच्या या वतीनं पलूस तालुक्याचे नायब तहसीलदार यांना आज एक निवेदन देण्यात आले की रेशन कार्डाचे जे लाभधारक आहेत त्यांची नावं रेशन कार्डामध्ये ऑनलाईन करण्यासंदर्भात पत्र दिलंय, त्या ऑनलाईन केल्या नसल्यामुळे नावं आयुष्यमान भारत हे कार्ड लाभ घेण्यासाठी लोकांना अडचण व्हायला लागल्या। म्हणून आम्ही तहसीलदार यांना सांगितलंय की संबंधित एक यंत्रणा स्वतंत्र करून ती नावं ऑनलाईन करण्यात यावीत ताबडतोब, आणि जे लोक आहेत ते आयुष्यमान भारत कार्ड घेणारे, लाभ घेणारे त्या लोकांना दिलासा देण्यात यावा। हे जर आपण ह्या काम 15 दिवसात जर नाही केलं पूर्ण ऑनलाईन, तर तहसील कार्यालयाच्या बाहेर अमरण उपोषणाचं आंदोलन करण्यात येईल, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।